महाशिवरात्रीला हे उपाय नक्की करा. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि आनंद लाभेल. तसेच अडकलेली कामं देखील होतील. ओम. शिवलिंग अभिषेक कसा करावा हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. सकाळी किंवा रात्री शिवलिंग स्वच्छ करावे. खालील क्रमाने अभिषेक करावा. पाणी, दूध, मध आणि दही. त्यानंतर पुन्हा पाणी याने अभिषेक करावा. हा मंत्र किमान 11 वेळा म्हणावा. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ह्यापासून मिळणारी फलप्राप्ती म्हणजे मानसिक शांती, घरातील नकारात्मकता कमी होते, मन स्थिर होते. बेलपत्र अर्पण कसा करावा? 3, 5 किंवा 11 बेलपत्र शिवलिंगावरती ठेवा. प्रत्येक बेलपत्रावरती ओम नमः शिवाय असे म्हणा. टीप: बेलपत्र तुटलेले नसावे. त्यापासून होणारी फलप्राप्ती, सुख, समृद्धी आणि कौटुंबिक तणाव कमी होतात. मन प्रसन्न राहते. 3. रात्री दीपदान. दीपदान कसे करावे? शिवरात्रीची ही खास रात्र असते. शिवलिंगासमोर तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. दिवा किमान 1 तास चालू ठेवा. यापासून होणारी फलप्राप्ती, घरामध्ये शांत वातावरण राहते. भीती, चिंता कमी होते. झोप सुधारते. 4था मंत्र शिव मंत्र जप करावा. शक्तिशाली पण सोपा मंत्र. ओम नमो शिवाय 108 वेळा शक्य असल्यास बोलावा. कधी? शांत बसून, मोबाईल बाजूला ठेवून. आणि यापासून होणारी फलप्राप्ती म्हणजे मन हलके होते, राग, अस्वस्थता कमी होते, आत्मविश्वास वाढतो. 5. उपास किंवा साधा आहार. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळे, दूध, साबुदाणा, कांदा, लसूण या वस्तू टाळाव्यात. फलप्राप्ती होणारी, शरीर हलके होते, मन अधिक शांत होते, इच्छाशक्ती वाढते. 6. शिवरात्रीची छोटी प्रार्थना झोपण्यापूर्वी. हे महादेवा, माझ्या मनातील चिंता दूर कर, माझ्या घरामध्ये शांती नांदू दे आणि मला योग्य मार्ग दाखव. हे सारं काही मनापासून म्हणा. शब्द महत्त्वाचे नाहीत, भावना महत्त्वाची आहे. कारण परमेश्वराला तुमचे शब्द नाही तर भावना समजतात. सर्वांसाठी मूलभूत शिवपूजा, जी सकाळी प्रत्येकाने करावी. त्याची कृती अशी आहे: स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. शिवलिंग किंवा शिवाची प्रतिमा ठेवावी. पाणी, दूध आणि मध अर्पण करावे. 3 किंवा 5 बेलपत्र अर्पण करावे. मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणावा. ओम नमो शिवाय. यापासून मिळणारे परिणाम: मन शांत राहतं, दिवस चांगला जातो, नकारात्मकता कमी होते. विद्यार्थी व अभ्यासासाठी उपाय: एकाग्रता, स्मरणशक्ती, मार्क्स आणि कॉन्फिडन्स यासाठी काय करावे? शिवलिंगासमोर बसून डोळे बंद करावे. उजव्या हातात पेन ठेवावा. खालील मंत्र 21 वेळा म्हणावा. ओम नमो शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. नंतर त्या दिवशी किमान 1 तास प्रामाणिकपणे अभ्यास करावा. याचे परिणाम: लक्ष वाढते, भीती कमी होते, अभ्यासात स्थिरता येते, कुटुंबातील शांती व वाद कमी करण्यासाठी हे उपयोगात आहे. घरातील भांडण, तणाव, गैरसमज हे कमी होण्यास मदत होते. रात्री करावयाचे उपाय: तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावावा. शिवलिंगासमोर खालील प्रार्थना बोलावी. हे महादेवा, आमच्या घरातील कटुता दूर कर, समज, संयम आणि शांती दे. परिणाम: घरात शांत वातावरण राहते, संवाद सुधारतो आणि राग कमी होतो. 4. करिअर, नोकरी, भविष्य आणि स्थैर्यासाठी. गोंधळ, निर्णय न होणे आणि भीती यावरती उपाय: शिवलिंगावरती पाणी अर्पण करावे. मनात आपल्या भविष्याची चिंता आठवावी.
मग ते 3 वेळा हळू आवाजात बोलावे. शिवा, मला योग्य मार्ग दाखव. परिणाम, निर्णय स्पष्ट होतात, आत्मविश्वास वाढतो, योग्य दिशा मिळते आणि मानसिक तणाव, ओव्हर थिंकिंग, बेचैनी आजकाल हा सर्वात जास्त उपयोगी असा उपाय आहे. शिव ध्यान 5 मिनिटं करावे. सरळ बसा. श्वास आत घ्या. ओम. श्वास बाहेर सोडा. शिवाय. 5 मिनिटे एवढेच करा. यामुळे होणारे परिणाम, मन हलके होते, चिंता कमी होतात आणि झोप सुधारते. नकारात्मक ऊर्जा, भीती, वाईट विचार दूर करण्यासाठी हे उपयोगाचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी शिवाचे नाव घ्या. डोक्यावरून हात फिरवत म्हणा, ओम नमः शिवाय. असे 7 वेळा म्हणावे. परिणाम, भीती कमी होते, सुरक्षिततेची भावना येते आणि स्वप्न शांत येतात. 7. आरोग्य व शरीरासाठी थकवा, कमजोरी, आळस यासाठी काय करावे? शिवाला पाणी अर्पण करताना मनात आरोग्याची इच्छा ठेवावी. त्या दिवशी सगळे फळ, दूध, हलका आहार. परिणाम, शरीर हलके होते, ऊर्जा वाढते आणि सवयींमध्ये सुधारणा होते. झोपण्यापूर्वी अंतिम शिवप्रार्थना खूप प्रभावी, चुकवू नका. हे महादेवा, आजचा दिवस तुला अर्पण. माझ्या चुका क्षमा कर. माझ्या आयुष्यामध्ये शांती, सुख आणि योग्य मार्ग दे. एक लक्षात ठेवा, शिवाला दाखवणे नाही, अनुभवणे महत्वाचे आहे. जास्त विधी नको, साधेपणा आणि श्रद्धा, त्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतात. आता एक छोटासा सल्ला. महाशिवरात्रीला मोबाईल, वाद, राग थोडा बाजूला ठेवा. शांतता हीच शिवाची खरी पूजा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ओम